कोल्हापूर सांगली जिल्ह्याचं पाणी जरी ओसरत जरी असलं तरी पुराचा पाण्याचा फटका या कुरुंदवाड शहराला नरसिंहवाड्याला बसतो। आपण यांत्रिक बोटीच्या साह्यानं आपण आज इथं आलो आहोत। जवळजवळ 200 कुटुंबांची जी शिकलगार वसाहत आहे आपल्या जर दाखवलं तरी पूर्ण घरं पाण्याखाली गेलेत। इथल्या 200 कुटुंबाला स्थलांतरित करण्यात आहे। 2019चा पूर 2021चा पुरामध्ये ही घरं पूर्ण पाणी गेले आहेत। गोरगरीब जनतेची घरं आहेत। नदी जवळजवळ इथून 2 ते 2.5 किलोमीटर पात्र सोडून पंचगंगा नदी बाहेर आली आहे। जर बघल तिकडे पाणीच पाणी आहे। यांना दरवर्षी या पुराचा फटका बसत असतो, त्यामुळे यांना स्थलांतरित केलं जातं। पण या शिकलगार वसाहतीला सगळ्यात जास्त जर पुराचा फटका बसत असेल तर शिरोळ तालुक्यातील या शिकलगार वसाहतीला बसत असतो। जवळ जर बघितलं तर घराच्या घरं पूर्ण पाण्याखाली बुडलेली आहेत। कौलाला पाणी टेकलेलं आहे, त्यामुळं इथल्या नागरिकांना रिस्क्यू केलं आहे। आपण जर एका बाजूला जर बघितलं तर यांत्रिक बोटीच्या सहाय्याने आपण आता दाखवत आहोत ही दृश्य की कशी घरं पाण्याखाली गेलेली आहेत। आपण एका बाजूला जर बघितलं तर या बाजूला जर बघितलं तर शेती ऊसाची पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे। बगल तिकडं चोईकडे पाणीच पाणी आहे। इथं कुरुंदवाड आणि शिरोळ हा जर बघितला तर ऊस उत्पादक शेतकरी म्हणून ओळखला जातो। पण जवळजवळ शिरोळ तालुक्याला आणि हातकणंगले तालुक्याला पुरामुळे जवळजवळ 1000 हेक्टर शेती पाणी गेल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं। जवळजवळ 15-15 दिवस पुराचं पाणी या ऊसाला लागलं असं, त्यामुळं हा ऊस बाद होतो। त्यामुळं हा ऊसाची जी गंता गोडवा कमी निर्माण होतो, त्यामुळं इथल्या शेतीला सुद्धा फटका बसतो। कृष्णा आणि पंचगंगा संगमावर असणारं नरसिंहवाडी असू दे, कुरुंदवाड असू दे, पूर्ण कृष्णामयी ही नदी पूर्ण विस्तारते आणि पूर्ण सगळं जलमय जिकडं बघल तिकडं पाणी होते। गेले 6 दिवस झाली घरं पुराच्या पाण्याखाली आहेत, शेती पाण्याखाली आहे। पण याचं नुकसान मोठ्या प्रमाणात होतं। पण नागरी वस्त्यामध्ये जे नदीच्या पात्रामध्ये अनुग्रही जी बांधकाम जी झालेली आहेत आणि भराव जो रस्त्यात टाकला आहे, त्यामुळे पुराचं पाणी फटका मोठ्या प्रमाणात होतं। आलमटी धरणातून 3 लाख क्युसेस पाणी सोडण्यात आलेलं आहे। आपल्यावर आपण जे यांत्रिक बोटी सहाय्याने इचलकरंजी महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांच्यामार्फत आपण आज या यांत्रिक बोटी सहाय्याने शिकलगार वसाहतीला आणि ऊसाला पुराचा फटका कसा बसतो हे आपण पंचगंगेच्या प्रवाहात आपण दाखवत आहोत। कालच आपण कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमातून जे दोन्ही संगम कसं होतं हे दाखवलं होतं। पण आज दुसरा जे नुकसान कसं होतं शेतकऱ्यांचं आणि हे ते आपण आता दाखवत आहेत। पण राज्य सरकारने सुद्धा कुठेतरी या ज्या वसाहती आहेत त्या वसाहतीमध्ये वारंवार जे पाणी घुसत असतं ते पाणी त्यांना स्थलांतरित करून चांगलं त्यांना घरबार देऊन त्यांचं पुनर्वसन करावं अशी मागणी सध्या शिकलगार वसाहतीतील नागरिकातून आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊतचं मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, कुरुंदवाड, इचलकरंजी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।